सुरू झालेला आहे. आपण जनतासमोर मत मागायला जातो. कोणते विकासाचे मुद्दे घेऊन आपण जनतासमोर? सगळ्यात पहिले परभणीचा जो कचऱ्याचा जो विषय आहे तो गेल्या काही 2-3 महिन्यापूर्वी आम्ही फार मोठं आंदोलन केलं की कचऱ्याचं जे व्यवस्थापन आहे ते नीट झालेलं नाही. तर हा सगळ्यात पहिले प्रामुख्याने कचरा आम्हाला जे आहे तो परभणीच्या बाहेर करून त्याच्यावर वेगळ्या प्रक्रिया करून हा कचरा शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी आला पाहिजे या दृष्टिकोनातून सगळ्यात पहिले प्रयत्न करायचा. जर कचऱ्याचा आपण व्यवस्था नाही केली तर आरोग्य संदर्भातल्या ज्या काही रोग आहेत त्या निर्माण होतील. त्यामुळे सगळ्यात पहिला मोठा अजेंडा हा राहील की कचऱ्याला बाहेर हे करायचं. त्यानंतर परभणीमध्ये पाण्याची जी समस्या आहे भरपूर एक 70% जवळपास हे परभणीमध्ये पाणी आहे आणि काही उर्वरित ठिकाणी पाण्याचा प्रश्न राहिलेला आहे. नवीन जे कॉलन्या झाल्या आहेत त्या संदर्भातला सुद्धा आमचा तिथं पण प्रयत्न राहणार आहे. आणि राहिला रस्त्यांचा तर तो सुद्धा आम्ही लवकरात लवकर त्यावर सुद्धा मार्ग लवकरच काढणार आहोत. आणि रस्ते जे आहेत परभणीची जी दशा जी झालेली आहे ही नेमकी प्रशासक काळातच झालेली आहे. आणि जे महाविकास आघाडीने जे कामं केले ते सध्या चालू आहे. काही निधी अभावी थांबले होते पण पूर्णतः आता जवळपास पूर्णतः आलेली आहे. आपल्या काळातील कोणत्या विकासाचे काम आपण केलेले आहे? नाही, परभणी प्रभाग क्रमांक 1 मध्ये आम्ही जवळपास प्रभाग क्रमांक 1 मध्ये 15 कोटीच्या वर कामे रस्ता केला, सभागृह केले, लहान मुलांचे खेळण्याचे केले, आरोग्याशी संदर्भातले लहान मुलांचे पोलिओवर लसीकरण जे आहे ते सुद्धा आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे. आमदार राहिलेले आहे, तुम्ही सुद्धा स्थायी समितीचे सभापती राहिलेले. सभापती म्हणजे ते महापौर आणि ते इक्वली पुरुष आहे. शहराची आपल्याला जाणकारी आहे, आपल्याला खूप अनुभव आहे. वाड्याची प्रभागातली जनताला काय आवाहन करणार आपण? परभणीतल्या प्रभाग क्रमांक 1 मधली जी जनता जी आहे ती सदैव आमच्या पाठीशी उभं राहिलेली आहे. आणि ज्यावेळेस आम्ही लोकांच्या पाठीशी खंबीरपणे राहतो तर या पिरियड मध्ये जनता आमच्या पाठीशी उभी आहे. आव्हान भाजपाचं काय असं आव्हान वाटत नाही, कारण की आमच्याकडचे 3 उमेदवार बीजेपीने घेतले. त्याच्यामुळे आम्हाला माहिती कोण आव्हानात्मक आहे. आम्ही आव्हान करणार म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीने काम व्यवस्थित करतोय आणि लोकांना माहिती आहे, लोक सज्ञान आहेत की आम्हाला कोणत्या लोकांना निवडून द्यायचं काय. तर ते 100% आमच्या पाठीशी आहे आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी हे सर्व जनता, मायबाप ही जनता माझ्या पाठीशी आहे. प्रभागातील काही मुस्लिम समाज बी आपले मतदाता आहे आणि भाजप असं हे करते की जिंतूरमध्ये वगैरे जे सध्या निवडणुकी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये भाजपला मतदान केलं म्हणून असं हे करतात. तुमच्या वार्डमध्ये काय वाटतं तुम्हाला की मुस्लिम समाज कोणाच्या पाठीशी राहील? हे कसं आहे ते कुठेतरी बीजेपीचा प्रोपोगंडा आहे की जे मुस्लिम मतदारांना कुठेतरी डायव्हर्ट करायचा. तर हे कुठं म्हणजे परभणी तरी शक्य नाहीये. आणि ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने संदर्भ देत आहात ते संदर्भ फार चुकीचे आहेत. कारण की बोलायचं पण खोटं बोलायचं पण रेटून बोलायचे अशा पद्धतीची भूमिका इथे आहे. मी प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व नागरिकांना आवाहन करतो की महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमच्या सोबत खासदार साहेब आपले संजयजी जाधव साहेब आहेत, तसेच आमदार राहुलजी पाटील साहेब आहेत, माजी खासदार तुकारामजी रेंगे साहेब आहेत, माजी आमदार सूर्यदादा देशमुख आहेत, गंगाप्रसाद जानेराव आहेत आणि बाबाजानी दुराणी साहेब आहेत. हे सर्व मोठे दिग्गज नेते मंडळी ही प्रभाग क्रमांक 1 मधल्या जनतेच्या जे काही प्रश्न जे आहे रस्त्याचे, नालीचे, ते सर्व पूर्णत्वास करण्यासाठी तयार आहेत आणि जवळपास ते आम्ही पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहोत. आणि ही जनता, मायबाप जी जनता आहे ही आमच्या 100% पाठीशी राहणार. दिग्गज नगरसेवक जे स्थायी समितीचे सभापती राहिलेले ते आपल्या पॅनल मध्ये आहे का? मी व्यंकट डहाळे, मी या प्रभागामध्ये मागच्या 3 टर्म नेतृत्व करत आहे आणि माझ्यासोबत माझे सहकारी निलेश पतंगे हे यांची पहिली टर्म आहे, श्रीनिवास गोमचा यांची पण पहिली टर्म आहे. मी आणि गणेश भाई देशमुख अनुभवी आहोत आणि आम्ही आमच्या प्रभागामध्ये मागच्या 15 आणि यांचा 10 वर्षाचा पिरियड बरीच कामे केली आहेत, विकास कामे. त्या जोरावर आम्ही लोकांना मत मागत आहोत आणि लोकांचा चांगला रिस्पॉन्स आहे आमच्याकडे. कामं झालेले हो ना, भरपूर झालेले आहेत. बऱ्याच ठिकाणी रस्ते, नाल्या, काही गार्डन झाले आहेत आमच्या माध्यमातून. खासदार साहेबांच्या माध्यमातून डीपीडीसी मधून कमीत कमी 30 कोटी रुपयाचे कामं, महत्वाचे जे मुख्य रस्ते होते आमच्या प्रभागामध्ये ते आम्ही केलेले आहेत.
काय दादा काय वाटतंय कसा प्रतिसाद आहे आपल्याला नाही, निश्चितच या वर्षी मी आता यांच्या दोघांच्या अनुभवामध्ये आम्ही नेतृत्वामध्ये आम्ही नवीन इलेक्शन लढवत आहोत. आम्ही प्रभागातल्या मूलभूत समस्या ज्या आहेत त्याच्यावर काम करण्यासाठी आम्ही या इलेक्शन मध्ये उतरलेलो आहोत. प्रभागातले खासदार बंडू जाधव साहेब असो, राहुल पाटील साहेब असो, यांनी एक 15 ते 20 कोटी रुपयाचा निधी या प्रभागामध्ये मूलभूत सुविधांसाठी दिलेला आहे. मंदिरांसाठी सभागृह असो, एक टेनिस कोर्ट पण इथं महिलांसाठी केलेला आहे खासदार साहेबांनी. तर त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही समाजकार्य खाली करत आहोत आणि पुढेही करत राहू.